हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 802. जनी जनार्दन ऐकतो हे मात, कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा. जन्म जरा मरण कवन भोगी भोय, भोग व्याधी नाना रोग सुख दुःखे. पाप पुण्य शुद्धाशुद्ध आचरणे, ही कोणा कारणे कवने केली. आम्हा मरण नाश तू तव अविनाश, कैसा हा विश्वास साच मानू. तुका म्हणे तुची निवडी हे गुडार, दाखवी साचार तेची मज. 802. अवघ्या जनामध्ये जनार्दन व्यापक रूपाने वस्तू आहे हे ऐकतो, यातले सत्य काय, ही नवलाईची गोष्ट काय हे आम्हाला कळत नाही. जगामध्ये जनार्दन असतो तर हे जन्म वृद्धत्व इत्यादी नाना रोग सुख दुःखे मृत्यू याचे भोग कोण भोगतो. मग ही पाप पुण्य आचरणातील शुद्ध अशुद्धता कोणासाठी निर्माण केली, निर्माण करणारा कोण. जनाला मृत्यू आहे, तू जनार्दन अमर आहेस, यावर विश्वास कसा ठेवू, त्याला सत्य कसे माना. तुकाराम महाराज म्हणतात, हे गूढ रस्ते तुम्ही उलगडून दाखवा आणि सत्य काय ते आम्हाला दाखवा. 803. यथार्थवाद सांडूनी उपचार, बोलती ते अघोर भोगीतील. चोरा धरिता सांगे खुटोऱ्याचे नाव, दोघांचेही पावहात जाती. तुका म्हणे असे पुराणी निवाड, माझी हे बडबड नव्हे काही. 803. यथार्थ उपचार सोडून योग्य शिष्टाचार सांगायचे टाकून पद निर्माण होतील असे जे ज्ञानी बोलतात, ते अघोर यातना गर्भवास अमंगळ भोग भोगतील. चोराला चोरी करताना पकडले तर तो रक्षकाचे नाव सांगतो, तेव्हा त्या चोराला आणि कठोर रक्षकालाही शिक्षा होते. तुकाराम महाराज म्हणतात, ही माझी अर्थहीन बडबड नाही, याचा न्याय निवाडा पुराणात केला गेला आहे. 804. धीरतो कारण साह्य होतो नारायण, नेदी होऊ सीन वाहू चिंता दासांसी. सुखे करावे कीर्तन, हर्षे गावे हरीचे गुण. वारी सुदर्शन आपणची कळी काळा, जीववेची माता बाळा जडभारी होता. तो नवे दाता प्राकृता या सारिका, हे तो माझ्या अनुभवा आले जीवे. तुका म्हणे सत्य व्हावे, आहाच नये कारण. 804. धैर्य आणि दृढ विश्वास ठेवून हरीच्या प्राप्तीचा उद्योग निरलसपणे करावा, म्हणजे तो दयाधन हरिसाह्य होतो. तोच भक्ताची चिंता वाहतो, त्याची सर्व दुःख संकटे निवारतो. आपण आनंदाने निश्चित मनाने कीर्तन करीत राहावे, त्याचे सुदर्शन काळाचे निवारण करते. भक्ताला एखादे संकट अनिवार्य झाले तर तो आईहून जास्त कळवळ्याने धावत येतो. तुकाराम महाराज म्हणतात, ही गोष्ट मी स्वतःच्या अनुभवाने तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त निष्ठापूर्वक त्याचे नामसकीर्तन करा. 805. पुढे आता कैचा जन्म, ऐसा श्रम वारेसा. सर्वथाई फिरो नये ऐसी सोय लागली या. पांडुरंगा ऐसी नाव तारू भाव असता. तुका म्हणे चुकती बापा पुन्हा खेपा सकळा. 805. जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरण्याचे परिश्रम निवारण करणारा जीवाच्या पाठीचा दुसरा जन्म आता यापुढे कसा मिळणार. म्हणून मानव देह प्राप्त झाल्यावर आपण आपले कर्तव्य करण्यास खंड पडू देऊ नये. पांडुरंगासारखी नाव हीच भवसागरीचे तारू आहे, ती आपल्याला भक्तिभावाने प्राप्त झाली आहे असा शुद्ध भाव ठेवावा. या शुद्ध भावाच्या बळाने जन्म मृत्यूचे फेरे चुकतील, म्हणून पांडुरंगाची भक्ती करा असे तुकाराम महाराज म्हणतात. 806. दूध दही ताक पशूंचे पाळण, त्यामध्ये कारण घृतसार. हेची वर्म आम्हा भाविकांचे हाती, मनवुनी चित्ती धरिला राम. लोह कप गारा अग्नीची या काजे, एरवी ते ओझे कोण आहे. तुका म्हणे खोरी पहारा जतन, जोवरी हे धन हाती लागे.
806. गायी म्हैशी सारख्या पशूंचे पालन पोषण करून दूध काढणे, दही करून हा व्याप केवळ तूप मिळवण्याचे कारण आहे. तूप हे सार तत्व आहे. हेच वर्म आम्हा भाविकांच्या हाती तूप अग्नी याप्रमाणे लागले आहे. राम हे नाम सारभूत असून ते आम्ही चित्तात धरून ठेवले आहे. लोखंडी पट्टी, गारगोटी, कापूस ही सामग्री जवळ बाळगण्याचे कारण म्हणजे घर्षणाने अग्नी निर्माण करणे. जमिनीत पुरलेले धन हाती लागेपर्यंत खोरी, पहार ही जमीन खोदण्याची हत्यारे यांचे काम असते. त्याप्रमाणे देवाची प्राप्ती होईपर्यंत नामस्मरण, भजन, कीर्तन ही साधने करीत राहावे असे तुकाराम महाराज म्हणतात. 807. वीर विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे, करीती घोष जय जयकार. जळती दोषांचे डोंगर, क्षमा दया शांती, वान अभंग हे पाती. तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी. विठ्ठल चरणी दृढ भाव ठेवून असणारे हरिभक्त हे विठ्ठलाचे धैर्यवान वीर आहेत. त्यांच्या पुढे भीतीने कळीकाळ सुद्धा उभा राहत नाही, त्यांच्या पाया पडतो. हे वीर ज्यावेळी विठ्ठल नाम घोष करतात तेव्हा त्या जय जयकाराने दोषाचे पर्वत जळून जातात. यांच्या हाती दया, क्षमा, शांतीचे अमोघ बाण आहेत. तुकाराम महाराज म्हणतात या भूमंडळात तेच एकमात्र बळवंत आहेत. 808. ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मग कैचे रे बंधन नावाचे, गाता नारायण भवसिंधू तो जाण. येटीची सरेल दास्य करील कळीकाळ, बंद तुटेल माया जाळ. होतील सकळ रिद्धी सिद्धी म्हणियाऱ्या. सकळ शास्त्रांचे सार हे वेदांचे गवर, पाहता विचार आची करीती पुराणे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ ही अधिकारी. बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही. तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे, आणि काही दैवे सुखे घेती भाविके. जन हो, तुम्ही स्वहित होण्याची लक्षणे ऐका. पंढरीचा राणा मनामध्ये सतत स्मरावा. वाचेने नारायण नाम गायले असता बंधन उरत नाही. भवसिंधू ऐल तीरावरच संपतो. कळीकाळ तुमचे दास्य करील, माया ममतेचे बंधन तुटेल आणि वृद्धी सिद्धी तुझ्या दासी होतील. सकळ शास्त्रांचे हे सार, वेदाचे अंतरंग हेच आहे. पुराणातही याच विचाराचे प्रतिपादन केले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आदी सर्वांना, चांडाळाला देखील वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार. बाळे नारी नर आपले स्वहित साधण्यासाठी विठ्ठलाचे नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे लहान मुले, नारी, नर, वेश्या आदींना नामस्मरण करता येते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या स्वानुभवाने हे स्वहिताचे वर्म भाविकांना सांगतो. या नावाचे सुख नशिबवान भाविक घेतील. 809. न करी तळमळ राहे रे निश्चळ, आहे का कृपाळ स्वामी माझा. अविनाश सुख देईल निर्वाणी, सुखतील खानी 84च्या. आणि की या जीवा होईल उद्धार. तेही उपकार घडती कोटी, ऐक्य परत्री होशील सरदा. वाचे उच्चारिता राम राम. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद पावसील. हे जीवा तळमळ करू नकोस, निश्चल रहा, शांत रहा. माझा स्वामी फार दयाळू कृपाळू आहे. त्याचे ध्यान नामस्मरण करशील तर तुला तो अविनाशी सुख देईल. तुझे 84चे गर्भवास चुकतील. त्याच्या कृपेने तुझ्या अनुकरणाने असंख्य जड जीवांचे कल्याण होईल आणि कोट्यावधी उपकार होतील. त्यामुळे तुझे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होईल. वाणीने रामनामाचा जप कर. तुकाराम महाराज म्हणतात संसाराचा नाद सोड म्हणजे तुला परमानंदाची प्राप्ती होईल. 810. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. मिष्टान्नाची गोडी जिवेच्या अगरी, मसक भरल्यावरी स्वादनेने. आणि काही भोग आणि का इंद्रियांचे, नाही ऐसे साचे जवळी काही. रूपदृष्टी धाय पाहता पाहता, नगडे सर्वथा आणि तृष्णा.
तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे तुटी करीतोसी. अरे गाढव प्राण्या, तू संसाराचा दास होऊन का राहतोस? दुःखाचे डोंगर त्यामुळे तू भोगतोस. पक्वानाची गोडी जीवाग्री घोळते, जेवून तृप्त झाल्यावर तो स्वाद कळत नाही. ज्या ज्या इंद्रियांचे जे जे भोग असतात ते त्यांनी भोगायचे, इतरांना भोगता येत नाही, त्याचे सुखही मिळत नाही. एकमात्र सत्य गोष्ट आहे की देवाचे रूप वारंवार पाहण्याची तृप्ती होते. त्या ठिकाणी कोणत्याही विषय वासनेची इच्छा उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू या नाशवंत देहासाठी आणि खोट्या संसार सुखासाठी देवापासून ताटातूट का करून घेतोस? 811. बैसोनी निश्चळ करी त्यांचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्रदाता, काय आम्हा करणे अधिक सांसूनी. देव झाला ऋणी पुरविता, दयाळ मायाळ जाणे कळवळा. शरणागता लळा राखो जाणे, न लगे सांगणे मागणे तयासी. जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची, तुका म्हणे लेई अलंकार अंगी. विठ्ठल हा जगी तूची होसी. 811. तू केवळ एका स्थानावर निश्चल बसून मन एकाग्र करून ध्यान करत, तो दाता तुला अन्न वस्त्र निश्चित देईल असा हा उदार विठ्ठल असताना अधिकाची साठवण काय करायची? आपल्याला पाहिजे ते पुरविण्यासाठी तो ऋणी झाला आहे. तो दयाळू मायाळू असून शरणागतांचा कळवळा तो जाणतो. अशा विठ्ठलाला काही मागावे सांगावे लागत नाही. भक्तांची इच्छा तो जाणतो आणि त्याचे लढिवाळ पुरवितो. तुकाराम महाराज म्हणतात, तू भक्तीचा अलंकार अंगी लेवून घे, मग जगात तूच विठ्ठल होशील. 812. सोनियाचा कळस माझी भरिला सुरारस, काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संतजन. मृत्तिकेचा घट माझी अमृताचा साठ, तुका म्हणे हित ते मज सांगावे त्वरित. 812. सोन्याच्या कलशात मदिरा भरली, चांगले असलेल्या सुवर्ण कलशाला काय मोल राहिले हे तुम्ही सांगा. असे दुसरे असे की मातीच्या भांड्यात अमृत साठवले ते अमृत अशुद्ध होईल का? सोन्यामुळे दारू पवित्र मानली जात नाही आणि मातीच्या घटात आहे म्हणून अमृतहीन मानले जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही जातीचा मनुष्य असो, त्याच्या अंतकरणातील श्रद्धा भक्ती जातीच्या बाहेर आवरणाचे अशुद्ध होत नाही. 813. शेतकरारे फुकाचे नाम विठोबा रायांचे, नाही वेठी जेवा सारा. जहाती नाही म्हणियारा, सरीक नाही दुसरा. धनी सारा तुझा तू. जपतप नांगरणी न लगे आटी दुनवनी, कर्म कुळवणी न लगे धर्मपाळी दोनी. ज्ञानपा भारी तिफनी न लगे करावी पेरणी, बीज न लगे संचिताचे. पीक पिकले ठाईचे, नाही यमाचे चोरटे. विठ्ठल पागोऱ्याच्या नेटे, पीक नवजे हा भरवसा. करी उद्वेग तो पिसा, सराई सर्व काळ. वाया नवजे गटिका पळ, प्रेम पिकले अपार. नाही साठवव्या धाथार, ऐसिये जोडी जो चुकला. तुका म्हणे धिग त्याला. वैष्णव बंधूंनो, विठोबाच्या नामभक्तीची फुकाची शेती करा. या ठिकाणी बिगारी, अन्न खर्च, सरकारी शेतसारा, हुकूम सोडणारा कोणी नाही. या शेतात दुसरा हिस्सेदार नाही. तुझा तू एकटा मालक आहे. या शेतीमध्ये जप तप ही नांगरणी करण्याची गरज नाही. पिकातील तण काढण्यासाठी दुनवणी आडवी नांगरणी करावी लागत नाही.